पुण्यातून या क्षणाची मोठी बातमी समोर येते। पुण्यातील L3 मधील झालेल्या पार्टीमध्ये एमडी ड्रग्सचं सेवन करण्यात आलंय। त्या दोन तरुणांनी एमडी ड्रग्सचं सेवन केलं अशी शक्यता आहे। तरुणांनी ड्रग्सचं सेवन केलं असल्याची कबुली दिली आहे। फॉरेन्सिक विभागाकडून ते अंमली पदार्थ कुठले आहेत याचा तपास केला जातोय। अधिकची अपडेट घेऊयात आमचे प्रतिनिधी अक्षय बडवे यांच्याकडून। अक्षय, या दोन्ही आरोपींनी आता कबुली दिली असल्याचं दिसतंय, काय माहिती या संदर्भात? ज्या दोन तरुणांनी ड्रग्सचं सेवन केलं आहे त्या दोन तरुणांनी स्वतः कबुली दिल्यानंतर आता पुणे पोलीस एका वेगळ्या मिशनवर आहेत की जेणेकरून हे अंमली पदार्थ नेमके कुठले आहेत आणि यांना कोणी आणून दिले। दुसऱ्या बाजूला या दोन तरुणांनी जे ड्रग्स कंझ्युम केलेलं आहे ते एमडी असल्याची शक्यता आहे, कारण की त्या व्हिडिओमध्ये आपल्याला जर पाहायला मिळालं तर जी पांढरी पावडर दिसते आपल्याला ती एमडी सदृश्य असल्याची शक्यता जी आहे ती पोलिसांकडनं वर्तवण्यात येते। आणि मुळात म्हणजे सगळ्यात त्याच्यातली मोठी अपडेट आपल्याला म्हणावी लागेल की ललित पाटील प्रकरणानंतर पुन्हा एकदा एमडीचा जो वापर आणि ज्याची विक्री आहे ती पुन्हा एकदा पुण्यात सर्रासपणे सुरू होतीये का, असा प्रश्न आता उपस्थित होतो। निश्चितच धन्यवाद अक्षय दिलेल्या सर्व अपडेट्ससाठी।